आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील। लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत, म्हणूनच बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता कोणत्या दिवशी मिळणार आणि कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार यादीत नाव पहा। महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी आर्थिक बळ देणारी ही योजना आहे। लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल अनेक चर्चा आणि अनेक अपडेट येत आहे। याबद्दलची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, म्हणूनच बहिणींनो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। 3000 एकत्र मिळण्याची शक्यता का? लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपयांचा लाभ दिला जातो। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही, त्यामुळे अनेक माध्यमांमधून अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्रित म्हणजेच 1500 रुपये नोव्हेंबरचे आणि 1500 रुपये डिसेंबर महिन्याचे 3000 रुपये एवढी महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते। मागील वर्षी सुद्धा विधानसभा निवडणुकींपूर्वी देखील 2 महिन्याचे हप्ते एकत्रित जमा झाले होते। यंदाही असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये साधारणपणे 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान तुमचा हप्ता जमा होऊ शकतो। या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा सरकारकडून अजून आलेली नाहीये, पण बहिणींनो सध्या तरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आणि डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एकत्रित हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यासाठी सरकारचा आणखी एक नवीन नियम आहे, तो पण मी तुम्हाला सांगणारच आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींना असा महत्त्वाचा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला होता, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार का? मिळालेल्या माहितीनुसार आणि लाभार्थ्यांच्या अंदाजानुसार या हप्त्याची रक्कम 100% मिळण्याची शक्यता आहे। या मागचे काही ठराविक कारण आहे जे सरकारच्या आर्थिक नियोजनाशी संबंधित आहे। तसेच या हप्त्याच्या वितरणाचा प्रभाव आचारसंहितेच्या नियमांवर कसा होतो तेही चर्चेचा विषय आहे। निवडणुकींच्या काळात सरकारी निधीच्या वाटपामध्ये काही मर्यादा असतात, तसेच राजकीय दृष्टिकोन पाहताच या योजनेमुळे सरकारला लोकांमध्ये वाढता पाठिंबा मिळाल्याचं दिसत आहे। डिसेंबर महिन्यातील निवडणुकांपूर्वी निधी वितरण करणे हे सरकारच्या धोरणासाठी फायदेशीर ठरू शकते, ज्यामुळे लोकांमध्ये समाधानाची भावना वाढते। निधी मिळाल्यामुळे गरजू लोकांच्या दैनंदिन गरजा भागवता येतात। लाडकी बहीण योजना ही सतत चालणारी योजना आहे। ही योजना नियमितपणे चालू असल्यामुळे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला थेट लाभ जमा होतो, त्यामुळे या योजनेसाठी नवीन GR काढण्याची किंवा अतिरिक्त निधी मंजूर करण्याची आवश्यकता नाही। लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे नक्कीच जमा होणार आहे आणि शासनाने नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता निवडणुकांपूर्वी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठीच बहिणींनो तुम्ही कसली काळजी करू नका, चिंता करू नका, तुमचा हप्ता जमा होणार आहे। आणि तुम्हाला KYCची प्रक्रिया अर्जंट करायची आहे तर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत KYCची प्रक्रिया पूर्ण करू शकता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल।